आज आपण बनवणार आहोत कान्होले गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त. त्यासाठी लागणारं साहित्य: खिसलेलं खोबरं, तूप, मिरं, विलायची आणि खिसलेला गूळ आणि गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ. आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडं तूप टाकून घेऊया आणि याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण थोडंसं मीठ. आणि आता आपण ही कणिक मिळून घेऊया कान्होल्यासाठी. आता आपण विलायची, मिरं आणि खोबऱ्याचा खीस हा सगळा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. आता गूळ आणि हे सर्व काही मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण कान्होला बनवणार आहोत, त्यासाठी आपण अशी पोळी लाटून घेणार आहोत. आता आपण अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण याच्यात सारण भरूया. हा कान्होला हा पौष्टिक असतो. गजानन महाराजांना पण आवडत होता. आता याला आपण असं पाणी लावून घेऊया. आणि आता आपण ह्या गुळामध्ये थोडंसं पाणी टाकूया, 2-3 थेंब. आता आपण याच्यामध्ये असं थोडंसं पाणी टाकूया आणि आता असा कान्होल्यासाठी आपण असं बंद करून घेऊया आणि हे दाबून घेऊया काठ पुरेपूर लगे. तवा आपण गरम करून घेतला आहे, त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं. गरम करून तूप लावून घेतलं आहे. आता हा कान्होला आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. आपण असा हा कान्होला परतून घेऊया. हा तळत नसतात, हा भाजत असतात आणि तुपासोबत खूप छान लागतो. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आता हा आपला पारंपरिक पद्धतीने बनवलेला कान्होला तयार आहे. हा खायला खूप छान लागतो आणि हेल्दी असतो.